17 गुन्ह्यातील 84 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल जाळून नाश। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे। त्या अन्वये पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल 100 दिवसात नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अँटी ड्रग टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या 09 पोलीस ठाणेकडील NDPS ॲक्ट 1985 प्रमाणे लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन 1986 पासून ते सन 2024 पर्यंतचा मुद्देमाल हा NDPS ॲक्ट 1985 यामधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला होता। संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह संकेत मगदूम, पोस्टी सोमनाथ पतंगे व वरील पोलीस ठाणेकडील कारकून यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या 09 पोलीस ठाणेकडील 17 गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले। तसेच माननीय पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई CID पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य माननीय पोलीस उप अधीक्षक गृह सांगली स्थापन केली। सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल हा NDPS ॲक्ट 1985 मधील कलम 52A या कलमाप्रमाणे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC तालुका मिरज जिल्हा सांगली येथे दुपारी 1 वाजता ते संध्याकाळी 6:30 वाजता दरम्यान योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला।